एका बाजूला व्ह्यूचा रंग, ढोल, नृत्य, कम्युनिटी सेलिब्रेशन आणि दुसऱ्या बाजूला अटॅक, इंटेलिजन्स रिपोर्ट, बंदुका आणि टिकिंग क्लॉक. आजकाल इंडियन सिनेमामध्ये एक पॅटर्न स्पष्ट दिसतोय. वॉरलाईक टेन्शन, रिअल लाईफ इन्स्पिरेशन आणि पॅट्रिऑटिझम. धुरंधर 21 पाहून अजून आपण थांबतोय तोच, आणि बॉर्डर टू येण्याआधी व्ह्यू अटॅक क्वाइटली बट कॉन्फिडेंटली थिएटरमध्ये उतरतो. पण प्रश्न हा नाही की देशभक्ती आहे का. खरा प्रश्न हा आहे की ही फिल्म फक्त स्लोगन आहे का की ॲक्च्युअल काहीतरी सांगते. गेल्या काही वर्षात इंडियन सिनेमामध्ये नॅशनल सिक्युरिटी जेनर हा मॅसिवली वाढला आहे. बट प्रॉब्लेम असा आहे की बऱ्याच फिल्म्स अनयुनिफॉर्म BGM, पाकिस्तानी मेन्शन इतक्यावरच थांबतात. व्ह्यू अटॅक मात्र वेगळ्या जागेवर उभा राहतो, कारण हा चित्रपट आसामबद्दल बोलतो, नॉर्थ ईस्टबद्दल बोलतो, कल्चर आयडेंटिटीबद्दल बोलतो आणि इम्पॉर्टंटली एज्युकेशन अँड इन्क्ल्युजनबद्दल बोलतो. आणि हे सगळं व्ह्यू फेस्टिवलच्या इमोशनली रिच बॅकड्रॉपमध्ये. सो आता प्रिमाइसबद्दल बोलायचं, ज्यामध्ये स्टोरी विदाऊट स्पॉइलर सांगणार आहे. राजकुमार आसाममधला एक कमिटी सिक्युरिटी ऑफिसर आहे, कोर्ट मार्शल झालेला, पण सिस्टीमवर विश्वास न सोडलेला. हा टिपिकल वन मॅन आर्मी नाही, हा ऑफिशियल आहे जो बिलीव्ह करतो. गन शेवटचा ऑप्शन आहे आणि आधी एज्युकेशन, टॉक, ट्रस्ट. पत्नी गेल्यानंतर राज आपल्या लहान मुलींसोबत शांत आयुष्य जगतोय. पण इंटेलिजन्स इनपुट सांगतात व्ह्यू दरम्यान मोठा टेररिस्ट अटॅक प्लॅन होतोय. आणि कोइन्सिडेंटली डिफेन्स मिनिस्टरचे व्हिजिटसुद्धा आहे. लोकल एक्स्ट्रीम ग्रुप्स, नेबर नॅशनल सपोर्ट, डेडली मिक्स. सिस्टीम स्लो आहे, पॉलिटिकल कॉशन आहे, टाइम कमी आहे. राजकुमार डिसाइड्स इफ सिस्टीम वोंट मूव्ह फास्ट, आय विल. ट्रेलर बघितल्यानंतर ऑनेस्टली एक्सपेक्टेशन मिक्स्ड होत्या. अरबाज खान, डेझी शाह, टेररिझम बॅकड्रॉप हे नाव ऐकून आधीच डोक्यात एक बी ग्रेड पॅट्रिऑटिक ॲक्शन इजरचा इमेज तयार होते. पण व्ह्यू अटॅक सबटली सरपासेस यू. हा फिल्म मोठ्या आवाजात ओरडत नाही, पण क्वाईट कॉन्फिडन्सने आपली गोष्ट सांगतो. रायटिंग अँड स्टोरी टेलिंगबद्दल बोलायचं तर इथंच फिल्मचा स्ट्रॉंगेस्ट पॉईंट आहे. स्क्रिप्टमध्ये क्लिअर इंटेन्शन दिसतं. नॉर्थ ईस्ट इज नॉट अ प्रॉब्लेम एरिया, इट्स अ मिसअंडरस्टूड एरिया. राजकुमारचं कॅरेक्टर व्हायलन्स ग्लोरीफाय करत नाही, तो ऐकतो, समजवतो आणि यूथला मेनस्ट्रीममध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. फिल्म म्हणतो एक्स्ट्रीमिझम बॉर्न होत नाही, क्रिएट होतं. एज्युकेशन इज नॉट अ लक्झरी, इट्स सिक्युरिटी. सेकंड हाफमध्ये टेन्शन ग्रॅज्युअली बिल्ड होतं आणि क्लायमॅक्स हा सडन नाही तर अर्न आहे. काही सीन प्रेडिक्टेबल आहेत, पण ट्रीटमेंट मॅच्युअर आहे. परफॉर्मन्स अँड क्राफ्ट. देव मनेरिया ॲज अ राजकुमार सरप्राइझिंगली स्ट्रॉंग. ओव्हर ॲक्टिंग नाही, हिरोइझम फोर्स नाही, फादर म्हणून बिलिव्हेबल, ऑफिसर म्हणून ग्राउंडेड. हा रोल मोठ्या स्टारने केला असता तर कदाचित हेवी होऊन गेला असता. देव मनेरिया कीप्स इट रिअल. डेझी शाह लिमिटेड स्कोप बट शी डज जस्टिफाय. ग्लॅमर नाही, फंक्शनल प्रेझेन्स आहे. अरबाज खान. दिस इज वेअर अरबाज खान शाईन्स. IB चीफ म्हणून कंट्रोल्ड, काम, नो नेसेसरी स्वॅग. ही फिट्स द रोल परफेक्टली. सपोर्टिंग कास्ट. राहुल देव, रजा मुराद, मीर सरवार, सॉलिड बॅकबोन. They bring gravity without settling focus. डायरेक्ट सुजाद इक्बाल खान क्लिअरली अंडरस्टँड रेजिस्टंट. आजकाल CGI ओव्हरडोज आहे सिनेमामध्ये, बट बिहू अटॅक चूजेस रॉ ॲक्शन, टाईट फ्रेम्स, ग्राउंड VFX. व्ह्यूचे सिक्वेन्स हे व्हिज्युअली रिच आहेत. फेस्टिवल वाईब आणि थ्रेड दोन्ही सायमल्टेनियसली कॅप्चर करतात. ॲक्शन फ्लॅशी नाही, इम्पॅक्टफुल आहे. हा फिल्म खरं तर टेररिझमबद्दल नाही, हा फिल्म आहे मिसअंडरस्टँडिंगबद्दल, एलियनेशनबद्दल आणि मेनस्ट्रीम वर्सेस मार्जिनबद्दल. फिल्म बोल्डली म्हणतो कल्चर आयडेंटिटी इज नॉट इक्वल टू अँटी नॅशनलिझम. आसामीज कल्चर, बिहू, लोकल कॉस्ट्यूम हे थ्रेड नाहीत, स्ट्रेंथ आहे. एज्युकेशन प्लस डायलॉग इक्वल्स टू लॉंग टर्म सोल्युशन. गन्स इक्वल टू शॉर्ट टर्म रिॲक्शन. हा मॅसेज आजच्या पॉलिटिकल क्लायमेटमध्ये रिस्की आहे अँड दॅट मेक्स द फिल्म ब्रेव. व्ह्यू हा बिग बजेट बॉलिवूड स्पेक्टॅकल नाही, हा इंटेन्शनल ड्रिव्हन फिल्म आहे. PSK फिल्म प्रोडक्शन हाऊसने कमर्शियल प्रेशर टाळून एक रिजन स्पेसिफिक बट नेशन वाईड रिलेव्हंट स्टोरी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. दिस फिल्म डिझर्व्स बेटर मार्केटिंग, स्ट्रॉंग पोझिशनिंग, स्मार्टर रिलीज विंडो. व्ह्यू अटॅक परफेक्ट फिल्म नाही, पण सिन्सिअर आहे, ऑनेस्ट आहे, इम्पॉर्टंट आहे. हा फिल्म पाहताना असं वाटतं कोणीतरी फायनली नॉर्थ ईस्टबद्दल बोलतंय, आणि दॅट टू विदाऊट एनी कॅरिकेचर. जर तुम्हाला मिनिंगफुल पॅट्रिऑटिझम, ग्राउंडेड ॲक्शन, सोशल रिलेव्हन्स, कल्चर रिस्पेक्ट आवडत असेल तर व्ह्यू अटॅक मुळीच मिस करू नका. आजच्या नॉईस फील्ड पॅट्रिऑटिक सिनेमामध्ये व्ह्यू अटॅक मीन्स क्वालिटी. आज देश वाचवायचा बंदूक लागते, पण देश जोडायला काय लागतं. हा होता पिक्चरबाज आणि मी आहे कामेश गाडगे. बघा, विचार करा आणि बोला, बिकॉज सिनेमा मॅटर्स.